या एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेतल्यावर तुम्ही स्वतःकडे नक्की वेगळ्या नजरेने पाहाल. हा प्रश्न म्हणजे पाळी येण्याच्या काही दिवस आधी तुमचा मूड, भूक आणि ऊर्जा अचानक का बदलते. कारण याला म्हणतात PMS, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. म्हणजेच पाळी येण्यापूर्वी काही दिवस शरीर आणि मनामध्ये जाणवणाऱ्या लक्षणांचा समूह. पण PMS बद्दल बोलताना बहुतेक लोक फक्त पोट फुगणे, स्तनांमध्ये जडपणा किंवा थकवा याबद्दल बोलतात. खरं तर PMSचा सर्वात मोठा परिणाम अनेकदा शरीरावर नाही तर मनावर होत असतो. अचानक चिडचिड होणे, लहान गोष्टींवर राग येणे, विनाकारण रडू येणे, चिंता वाढणे, एकाग्रता कमी होणे, काहीही करावंसं न वाटणे किंवा लोकांपासून दूर राहावंसं वाटणे ही सुद्धा PMSची महत्त्वाची लक्षणे असू शकतात. आणि याच मानसिक लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. कधी कधी महिला स्वतःलाच दोष देतात. माझा स्वभावच असा आहे का, मी इतकी इमोशनल का होत आहे. पण वास्तवात त्यामागे हार्मोनल बदल आणि मेंदूतील न्यूरो ट्रान्समिटर्सवर होणारा परिणाम कारणीभूत असू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे PMS शोधण्यासाठी अशी कोणतीही एक विशिष्ट टेस्ट नाही. डॉक्टर तुमच्या लक्षणांचा पॅटर्न, त्यांची तीव्रता आणि त्यांचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम समजून घेतात. आता डॉक्टरांकडे कधी जायचं, जेव्हा ही लक्षणे तुमच्या कामावर, अभ्यासावर, आत्मविश्वासावर, नातेसंबंधावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू लागतात तेव्हा. ॲज अ डॉक्टर माझ्या अनुभवामध्ये PMS नियंत्रणासाठी फक्त 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नियमित चालणे, अगदी थोडं का होईना पण नियमित चालणे, कॅफीन आणि अतिरिक्त साखर त्या दिवसात कमी घेणे, 7 ते 8 तासांची चांगली झोप आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅग्नेशियम आणि पोषक घटकांनी समृद्ध आहार घेणे. यासोबतच ध्यान, प्राणायाम, खोल श्वसनाचे व्यायाम आणि स्वतःसाठी थोडा मी टाईम ठेवणे मानसिक लक्षणांमध्ये खूप मदत करू शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक महिन्यात काही दिवस तुम्ही आळशी, कमकुवत किंवा ओव्हर ॲक्ट करत नाही. कदाचित तुमचं शरीर आणि मन तुम्हाला मदतीची गरज असल्याचा संकेत देत असतं. PMS हा फक्त पिरियड्सचा विषय नाही, तो महिलांच्या मानसिक, भावनिक आणि हार्मोनल आरोग्याचा विषय आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो अशा प्रत्येक महिलेला नक्की शेअर करा जिला वाटतं की हे फक्त माझ्याच बाबतीत होतं. अशा वैज्ञानिक आणि सोप्या आरोग्यविषयक माहितीसाठी लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.